ही तीच गुफा आहे जिथे ऋषी वेदव्यास यांच्या सांगण्यावरून गणपती बाप्पांनी महाभारत लिहिलं. या जागेला आज गणेश गुफा म्हणून ओळखतात. ही गुफा भारताचं पहिलं गाव म्हणजेच माना विलेजमध्ये आहे. याच ठिकाणी व्यास गुफाही आहे. महाभारत झाल्यावर याच गावातून पांडव स्वर्गाकडे गेलं असंही म्हटलं जातं. त्याच्या उंच प्रतिमाही तुम्ही या गावात बघू शकता. एक गाव आणि इतकी रहस्य. याच माना विलेजमध्ये सरस्वती नदीचा उगम होतो आणि तुम्ही फक्त इथेच तिला स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकता. आणि थोडं पुढे जाताच ती अचानक जमिनीत गायब होते. गायब का होते असं म्हणतात की गणपती बाप्पांनी वेदव्यास यांना महाभारत लिहिताना एक अट घातली होती. महाभारत सांगताना एक क्षणही थांबायचं नाही. पण मध्येच आवाजामुळे व्यत्यय येऊ लागला. तो आवाज होता सरस्वती नदीचा. तेव्हा रागात येऊन गणपतींनी सरस्वतीला शाप दिला, तू पृथ्वीवरून अदृश्य होशील. म्हणून आजही सरस्वती नदी फक्त माना विलेजमध्ये दिसते आणि पुढे जाऊन ती अदृश्य होते. गावात अजून खूप शांत सुंदर मंदिरं तुम्हाला दिसतील. याच गावात लता दीदींची मूर्ती, विठ्ठल रखुमाई, दत्ताचं मंदिर तुम्हाला दिसेल. भारताच्या पहिल्या गावात सुंदर नजाऱ्यांची काहीच कमी नाहीये. खूप लोक या गावाला भेट द्यायला येतात. तर मोठं मार्केटही या गावात आहे. तर जेव्हा कधी तुम्ही उत्तराखंडमधील बद्रीनाथ धामला दर्शनासाठी याल, तेव्हा तिथून ₹50 पर पर्सन कॅब घेऊन तुम्ही भारताचं पहिल्या गावात माना गावाला भेट द्यायला विसरू नका. आणि माझ्यासोबत भारत फिरण्यासाठी मला आत्ताच फॉलो करून ठेवा.